नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देशातील चालू कापसाचा बाजारभाव, कुठल्या देशामध्ये तसेच कुठल्या राज्यामध्ये कापसाला किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवे नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार। चला तर मग सुरू करूया। पहिलं राज्य आहे पॉंडिचेरी। पॉंडिचेरीला कापसाला दर मिळत आहे प्रति क्विंटलला 6,732 रुपये। तर उत्तर प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल। तर यानंतरची बाजार समिती आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे 5,500 रुपये प्रति क्विंटल। तर यानंतर आहे ओडिशा। ओडिशाला कापसाला दर मिळत आहे प्रति क्विंटलला 7,400 रुपये। तर यानंतरची बाजार समिती आहे तमिळनाडू। तमिळनाडूला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला 9,733 रुपये। तर यानंतरची बाजार समिती आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे 9,800 रुपये। तर यानंतरची बाजार समिती आहे पंजाब। पंजाबला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला 6,100 रुपये। तर यानंतरची बाजार समिती आहे महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये सध्या कापसाला भाव मिळत आहे 8,496 रुपये प्रति क्विंटल। तर कर्नाटकमध्ये सर्वाधिक कापसाला भाव मिळत आहे तो म्हणजे 10,470 रुपये प्रति क्विंटल। तर राजस्थानमध्ये कापसाला भाव मिळत आहे 7,400 रुपये प्रति क्विंटल। तर गुजरातला कापसाला भाव मिळत आहे 9,700 रुपये। हरियाणाला भाव मिळत आहे कापसाला प्रति क्विंटलला 8,400 रुपये। तर शेतकरी बंधूंनो, हे होते आजचे चालू कापसाचे भारतातील बाजारभाव। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार। आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।